राम राम. अभीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुख, समृद्धी, संपत्ती, धान्य यासाठी केले जाणारे श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीला 2 बाहुल्या काढून त्याची पूजा कशी करावी ते पाहणार आहोत. तर बुध बृहस्पती पूजनासाठी लागणारं साहित्य पाहूया. हळदी, कुंकू, अक्षदा, नैवेद्यासाठी दूध, साखर, निरांजन. इथे मी कुंकवामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, ओलं केलेलं आहे. तुम्ही अष्टगंध किंवा चंदन घेतलं तरी चालेल. सुट्टे फुलं, आघाडा आणि धूप किंवा उदबत्ती जे असणार. पूजा प्रारंभ करण्यापूर्वी देवाला नमस्कार करावा, देवाजवळ समई लावावी, घरातली जी ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना नमस्कार करावा. तर सगळ्यात आधी हे पूजन मी गॅसच्या ओट्याजवळ करणार आहे, कारण की आपण तिथे रोज स्वयंपाक करतो. तर आपण हे जे कुंकू ओलं केलेलं आहे यामध्ये अशा प्रकारे बोट बुडवायचं आणि एक अशी रेष ओढायची, त्याला 2 अशा प्रकारे हात आणि खाली 2 पाय काढावे आणि वरती अशा प्रकारे गोल एक टिपकी द्यावी, म्हणजे ही एक बाहुली तयार झाली. हे बघा, आपल्याला असं हे जोड्याने 2 बाहुल्या काढायच्या, एक सिंगल बाहुली नाही काढायची आहे. तर ही बाहुली काढून झाली आहे. आता याचं आपण पूजन करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला बाहुल्यांना हळदी, कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहे. त्यानंतर फुलं घ्यायचे आणि अशा प्रकारे हळदी, कुंकू आणि अक्षदामध्ये लावून आपल्याला ते फूल व्हायचं आहे. पण आता नेमकं हे फूल चिटकलं तर ठीक, नाही तर एखाद्या वेळेस ते खाली पण पडून जातं. आणि नमस्कार करावा. त्यानंतर उदबत्ती ओवाळावी, निरांजन ओवाळावे. आता खरं म्हणजे आपण फुलं वाहतो तेव्हाच आपल्याला आघाडा व्हायचा आहे, पण आता मला हे इथे नेमकं लावायचं आहे. त्यासाठी इथे मी एक लाल पुष्प आणि आघाडा घेतलेला आहे. याला अशा प्रकारे एकत्र करून मी टेपने चिटकवत आहे. पूजन झाल्यानंतर आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यासाठी इथे मी चौकोनी मंडळ केलेलं आहे. त्यावरती ठेवूया आपण दूध, साखर आणि आपल्याला 2 वेळेस नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम निवेदयामी समर्पयामी, पुन्हा नैवेद्यम निवेदयामी समर्पयामी. त्याला निरांजन ओवाळण्यापूर्वी आपल्याला एका फुलामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा लावून निरांजनला व्हायचं आहे आणि ओवाळायचं आहे. याच प्रकारे आपल्याला धान्याच्या कोठीवर देखील अशा बाहुल्या काढून घ्यायच्या. यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये नेहमी धान्याची बरकत राहते. धनधान्याची बरकत, अन्नपूर्णाची बरकत, त्यामुळे ह्या कोठ्यांवर काढावे. बाहुली काढून झाल्यानंतर आपल्याला यावरती व्हायचं आहे हळदी, कुंकू आणि अक्षदा आणि आघाडा आणि फुलं व्हायचे आहे. आघाडा मी नंतर वाहते. त्यानंतर उदबत्ती ओवाळावी, निरांजन ओवाळावे, दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. आघाडा वाहिल्यानंतर खाली पडू नये त्यासाठी मी याला टेप चिटकवत आहे. याच प्रकारे आपल्याला ताराच्या मागच्या बाजूला सुद्धा अशा बाहुल्या काढायच्या, म्हणजे आतल्या बाजूने. पूर्वी काय असायचं, पती जेव्हा परदेशात जायचा किंवा बाहेर गावाला नोकरीसाठी जायचा तर त्यावेळेस अशा प्रकारे बाहुल्या काढायच्या, म्हणजे ती व्यक्ती लवकर यायची घरी. तर एक एक आपल्याला गुरुवारी एकदा देवाजवळ, एकदा दारावरती. याच प्रकारे आपण आपली जी तिजोरी किंवा जे कपाट असतं त्याच्यावरती आपण बुध बृहस्पतीचं चित्र काढून त्याचीसुद्धा मनोभावे पूजन करावे. तर प्रत्येक गुरुवारी एक एक जागेवरती आपण बाहुल्या काढून त्याचं पूजन करावे. तुम्ही देवघरात काढले तर अध्यात्मामध्ये तुमची वृद्धी होईल. त्यानंतर तुम्ही किचनमध्ये गॅस ओट्यावर काढलं तर अन्नपूर्णाची बरकत राहील. कपाटावरती काढलं तर तुमच्याकडे पैसा संपत्ती राहील. धान्याच्या कोठ्यांवर काढलं तर धान्याची बरकत राहील. अशा प्रकारे हे पूजन करावे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून खारीचा वाटा उचला. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.